राज्यशास्त्र न्याय करतो दैत्यास्त्र एका हाताच्या असल्याने लग्नात झाला माहिती आहे हात मला दिलेलोय ही होत आहे तुझं करता तुझं हरता हरता
आणि ॲडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी निवृत्त महागाव या प्रकारचे विद्यार्थी यांना घेऊ सध्याची न्यायव्यवस्था जी आहे आता एखादा आपण नावाला तक्रार किंवा तक्रार केली त्याचा रिझल्ट आपल्याला 10 ते 12 तास थांबावा लागतो तोपर्यंत तो नराधम असेल किंवा तो क्रूर असेल आपण संधीकर असतील त्याला शिक्षा व्हायला खूपच वेळ लागतो पण सध्याचा जो काल्पनिक आपला नाट्यगृह आहे त्याच्यामध्ये थीम अशी आहे की सध्या जे काही चाललंय आपल्या जगात सध्या जे काही करण्याचं आहे बलात्कारी आहे सगळ्या शाळा वाचवायच्या आहेत त्या थीमवरून आम्ही आमच्या छोट्या कलाकारांना घेऊन हा जो काही नाट्यगृह सादर करतोय त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा आणि खरोखर काही चुकलं मागं असेल तर खरोखर तुम्ही क्षमा करा आणि आपण ॲडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी निवृत्त मागा या प्रकारचे विद्यार्थी महान काल्पनिक दशावतार नाट्यगृहाचं नाव आहे राजशास्त्र अर्थात न्याय कसो दैत्या फळ या नाट्यगृहाचे आपल्या पात्र आहेत ते आपल्या शाळेचे यशस्वी विद्यार्थी राजा शांतीदेव कुमार प्रणय अजानकर दुर्गाराणी राजकुमार आणि कन्या या तिन्ही भूमिका साकारणारे एक सुकुमार आहे त्याचं नाव आहे शांताराम संतोषकर तसेच सुगंधीमय जी कॉमेडी आजी आहे तिचं नाव आहे जिग्नेश भरत बुट्टी तसेच एक स्टोर आहे त्याचं नाव आहे वेदांत वैभव रामचंद्र जी भूमिका आहे त्याचं नाव आहे अक्षय सोनवळकर नागपूरच्या भूमिकेत आहे तो मयूर सत्यविजय आंगणे त्यानंतर जागृतीची भूमिका केली आहे तो आहे आमचा अद्वैत अनिल भोगले तसेच संजय जो एका मुलीचा वडील आहे त्याचं नाव आहे साई रवींद्र साळुंके आपल्या सिद्धी मुलीच्या 8 वर्षाची मुलगी तिचं नाव आहे ओम दीपक तेजा गणपती प्लस हिडिंबा ही जी भूमिका साकारतोय तो आहे दीपक दत्ता तो आदित्य दीपक परब आणि भजनीच्या भूमिकेत आहे तो अथर्व दिगंबर मध्ये तर चला मग आपण या नाट्यगृहाचा अवश्य लाभ घेऊया आणि खरोखर माझी लहान मुलं आहे इयत्ता 5वी ते इयत्ता 9वीचे कलाकार आहे आणि एक भूमिका असं भूमिका साकार करताना खूप मजा आली आपल्याला बघतो वेळी तो नाट्यगृह सादर करते वेळी तो क्रिएटर करते वेळी खरोखरच त्या वेळी गाव त्या राजाचं गाव त्या शहराचे शिवायाचे नागरिक छोट्या मुलांना करून घेणं खूप अवघड गोष्ट आहे परंतु माझे जे भूमिका आहे ते मात्र लिहिल्या पाहतात आणि खरोखरच तुम्हाला आवडेल आणि जरी काही त्याचं चुकलं आपलं तरी आम्ही क्षमा वाटतो तसेच आम्ही या नाट्यगृहाला सुद्धा करतो महान काल्पनिक दशावतार नाट्यगृह राज्यशासन अर्थात न्याय कसो दैत्या फळी न्याय कसो दैत्या फळी न्याय कसो दैत्या फळी या मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आणि या राजनगरीच्या रक्षणासाठी माझा जन्म झालो. त्या या जन्मभूमी वायगडी नगरी मी स्वतः राजा शांतीसेन नतमस्तक होतो. वायगडी नगरीच्या संरक्षण आणि विकासासाठी
मी श्रीदेव गजाननाचरणी लीन होतो. वायगड नगरीतील प्रत्येक नागरिकास सुरक्षित आणि सुखी ठेवण्यासाठी मी काही पण करू शकतोय. वेळ आल्यास राजशासन म्हणजे न्याय कसो सैच्यातय देवचो मी प्रयत्न करीन, देवचो मी प्रयत्न करीन. या नारद मुनी स्थानापन्न व्हा. राजा शांतीचे काय झालं? तुझ्या नगरी सगळं आनंदी आनंद असतो आणि मागाचा अभिमान आहे. राजा मिळालो काय सौभाग्य असतं. पण मी काय म्हणतोय, तुम्ही तुमच्या रंगसोयीचा अधिकार करीत नाही. नारद मुनी तुमका नक्की म्हणायचं तरी काय असा? ओ या 2-3 दिवसात तुमच्या लग्नाचा योग असा. तुमच्या तोंडात संकट पडो आणि माझा शुभ कार्य लवकर घडो. निघालोच मी नारद मुनी हिम्मत करा.
माता वैतागी लोळला संसारातो माता वैतागी लोळला संसारातो कशी ओळखतो? मी आहे सुगंधी. वाट बरा. खूप दिवस झाले आम्ही नुसता वाटता. अचानक मला पहिल्यापासून जमलं. आम्हाला लगीन झालं. यात चेडू झाला. आणि सगळा घडला. त्यात मला गोवाचा प्रेम लय झालं. आणि अंगाने अगदी सुतत गेलं. माझी सगळी लोक म्हणत लागली, याला सुगला काम काम फुगला. काय म्हणतो लागला कामगार? आम्हाला लगीन झाला आणि तो दररोज मारझोड करी. मी आपला कधीतरी मारून काढली. ऐका ना मी त्याच्या वर गेलो आठवण येतं. काय सांगू? सांग मला नाही. खरा म्हणशील ना तर हे तो बापो. आणि त्यांच्या रंग जमतो. त्यांच्याने माझा वाटतोळा केला. स्वर्गात आणलेली आणि म्हणत लागले, चुकल्या ओ भारिया कर लगीन. मी आपला लगीन केलं. बोंबलो मेलो भोगावलो तर बसलो पेवलो. आता माझा पोट दुर्गे भरवला. एकाकडून मी दिवस काढले. कोण आता मी जग राखलो. ओ दुर्गे, ओ दुर्गे, कोण नाव नाही आपलं. ओ दुर्गे, तुका माहिती आहे ना माझा बाकी आहे तो भय वाटता आणि माझा काय बघून घे तू त्याची प्रवाह राजांना जो हात घेतले तर मी काय करू अगदी आहे वर्गात स्वभाव मात्र खूपच सुंदर असा आहे माका ना रोज बोल आम्ही काही माणसं आहोत पण काही चालतो देवाची माझं पहिलंच प्रेम आहे आम्ही कधी मानतात तुम्ही काय काय ठरवा खूपच सुंदर आहे मी असं तसा तुमका आवडलं मग काय रोगीत दलिना घात मला व्यवसाय नाही मला माझ्या साडीच
आताच्या आता या सोडा ठेवा आणि फाशीची शिक्षा द्यावा. याच्या पुढे माझ्या वाईगडच्या कोणत्याही आधी कसा कुठल्या गोष्टी परत हिंमत करतो नाही. राजाला दुसरा मारा माफ करा माका. घरातली तुझं सगळ्या जवळ करत करतोय. दादा मला तुझ्या पाया पडतोय. माझी बायका मला उपाशी मरते. घरातली दुसरी शिक्षा भूक नाही राखली. डायरेक्ट मुली तुमचा माहित असा माझा राजेशासन म्हणजे न्याय कसं द्यायच्यात तर ह्याच्यात काही एक बदल होणार नाही. आता एका देवा आणि मरेपर्यंत जन्माने देवा शिपाई भेट झाल्या आला. काय झालं? नक्की काय झालं स्पष्ट बोला. आधी या जरा माझ्या सोबत घेऊन या. नायक मुली तुमका माहित असा माझं न्याय म्हणजे राजेशासन न्याय करतो दैत्यात एका हाताच्या हाताने वाईगडीच्या रेषेवर फाशीची शिक्षा द्यावा. आणि नायक मुली आता कोर्टात केस गेली तरी 8 वर्षांनी निकाल लागतो. पण या राजाचा कसा नाही माझं राजेशासन न्याय करतो दैत्यात हाताच्या हातात ठेवा आणि वाईगडीच्या रेषेवर जन्मण्याची शिक्षा द्यावा. माझ्या नशिबात होती ती माका मिळाली. ज्ञानमुळे तुला सांगलेला असत्य झालेला आणि माझ्या बायकोच्या वाटेत जाती तुका ठार मारून मी मागे उचले ना. तुला राक्षस आणि मानव समजता मानवपुराची बरोबरी करून निघालं. लक्षात ठेव माझ्या बायकोच्या वाटेत जाऊन तो ठार मारी. ये मैदाना
शांतते. काय झालं पक्षा? अरे तुझं कारभार म्हणजे राजशास्त्र. अरे हो. खूपच भारी असा. अर्थात न्याय करतो जयच्या थय. अरे त्यामुळे तो जय जयकार असला. पण या वांगणी आम्ही पशुपक्षी काय सुरक्षित आहे हो रे? अरे आता राजा हे मोबाईल कव्हर झाले, गाडीचं धूळ झालो, ह्याच्यामुळे सगळ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची संख्या कमी होता. अरे राजा साधो जर माणूस गेलो तर पिंडापूर्वक कावणाया रे, पिंडापूर्वक कावणाया. अरे पिंड घेऊन सुद्धा आमचा पिढाचा लागता आणि खरोखर ही खूपच दुर्दशा असतात राजा. बोल आता. पक्षा, माझ्यापासून तुला काय अपेक्षित असा? अरे राजा, तुझ्या नगरी झाडाची कत्तल केली जाता, तुझी मनुष्य जंगलात घरा बांधायला लागली. मग आम्ही पशुपक्षी तुमच्या वशी दिलं तर काय तुमचा रागाचा? मात्र हत्ती, बिबटे, वाघ, वांडर, इलेगार, मासा मात्र आमचा पिटवलं तरी चिमणी, पोपट यासारखे पक्षी त्याच्यासाठी घराजवळ थोडा पाणी तरी ठेवा, थोडे दाणे तरी ठेवा. अरे शेती कमी केला तुम्ही लोकांनी, शेता वसार पडली. तुम्ही नोकरीसाठी मुंबई गाव राहावं लागली लोक. अरे गाव वसार परत केली तर मग आपला राजा पुढचा ज्या माझ्या पशु पक्षांसाठी तुझ्या लग्नी आदेश काढले आणि खरोखर आमच्या पशु पक्ष्यांचा जगाव दे रे, जगाव दे रे, जगाव दे. हे पक्षा, आजपासून तू म्हटलं कसं होतं त्या? हो महाराज, तुझं आदेश म्हणजे राजशास्त्र. दैत्या थै या, दैत्या थै, दैत्या थै येतोय मी. शांतीसेन महाराजांचा विजय माझा जो विधायकीत होता त्या पूर्ण झाला. माझा राजांवाला लग्न झाला. पण लग्न झाला तर आईच्या परवानगीनं तुम्हा पोरींनी एक लक्षात ठेवा की आपल्या लहानाचा मोठा आपली आवाज वापस करतो. मग आपण लगीन करताना त्यांना विचारूनच करू खाया, म्हणजे त्यांच्या परवानगीनेच लगीन करू खाया. आणि मी तुमचा सांगतोय, प्रेम करणं काय वाईट गोष्ट ना. काय आम्ही सुद्धा केलं, पण आम्ही लगीन केलं तर आईच्या बापाशीच्या परवानगी का झालं. आता फक्त माझा एकच स्वप्न असतं का, म्हणजे आपल्या राज्यातले सर्व मराठी शाळा वाचवायची आणि त्यांना सुधरवायची. या माझा स्वप्न माझे राज्य पूर्ण नक्कीच करते आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी त्यांना साथ देतो. पण मी काय म्हणतो, माझे धनी अजून इले नाही कसे. प्रणाम महाराज, मी तुमचा साक्षात दंडवत घालतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतोय की तुम्ही 100 वर्ष जगा आणि मी माझा कुंकू डोक्यावर येऊन नाचतलोय. तू सुखी रह आणि माता सुद्धा सुखी राहते. महाराज, मी राज्य करतो या वायकरी नगरीचे राहते आणि माझ्यावर तुम्ही असं म्हणतात. जाऊ दे, आता मी तुमच्याकडे बोलणारच नाही. राहा तशा. मी माझे घरी या वायलन निर्मितीचे राहतो आणि माफी कसली मागता. मी चेष्टा केली हो तुमची. Yeah.
आता येताना वाटेत बरं वहिनी, सावंत वहिनी, राणे वहिनी, सुरबे वहिनी सगळी गाव म्हणत होती राणीची बाई मज्जा असा हो राजा लावला म्हणीचा काय ठावला काम धंदो काय करू नको काम धंदो करू नोकर चाकर असत निस्ता बसा मिळूचा हाडे हुकूम सोडूचे असत मग काय राजाची बायको राणी आली लाडाचाच नोकरी ह्याच्यात त्यांचा गेला काय तू माझी लाडाची राणी काय सगळ्या जाऊन दे आता पुढचा कायदा सांगायचा बाकी चालला हा रोज नाक्यावर बाजार भरता रोज रेशन गावता नाक्यावर चहा नाश्ता जेवण गावता अनिल भाऊ म्हणून यांच्या दुकानात सगळे गोष्टी गावता सोमवार ते शनिवार शाळा भरता शाळेतल्या पोरांना जेवण सुद्धा गावता पण मी काय म्हणतो राजांनो काल मी आपल्या मराठी शाळेत गेलेलो तेव्हा माका मुलांची पटसंख्या खूपच कमी दिसली आणि शिक्षकही खूपच कमी दिसले आणि माका येताना असा दिसला की आपल्या गावातली मुलं बाहेरच्या गावात इंग्लिश मीडियम मध्ये शिकायला जातो राजांनो आपण त्या मराठी शाळेत शिकलो मग ते शाळा आपल्या वाचवू नको आणि असा पण समजला की सरकारने नवीन आदेश काढले की आपले मराठी शाळा बंद करूचे मग काय वायगडी राजा स्वतः गांधीजी नसताना कसल्या गोष्टीची कमी पडणार दे आणि रोखोक प्रश्न शाळेतो त्या शाळेत मी शिकायला मोठं जाऊन राजधानी सांभाळलं ही शाळा वाचवला हे माझं कर्तव्य असा ना मी पूर्ण कर्तव्य शेवटी गो म्हणाचो दुर्गा राणीचो चंदनाच्या ताटात ठेवला खोबरा आणि लसूण चंदनाच्या ताटात ठेवला खोबरा आणि लसूण शांतीसेन राजांचं नाव घेतोय शांतीसेन राजांचं नाव घेतोय त्यांच्या मांडीवर बसून मग काय? दुर्ग्याचा लगीन झाला माझा लगीन तर कधीच झाला हो एवढं गावलं पण चांगला पण काय राहू मी आता म्हणतो माझ्या पाठीला लाकडाने सोला कोणी माका आता सावठी होईनी असं लय चालू हवाय पण तुमका चोरताना लाकड कशी वाटली मग मला लाकडाने सोला देतो ती कोणत्या माड्यात होती कसे सावभाजी कशाच येतात आणि पाहिजे सोडतो काय सांगायचं बाबा पण मी काय म्हणतो त्या चोरणार आहे लगेच घर आणून दे नाहीतर ते रवाना गाळाना घालतो माझा काय चाळीसाचं माझं दिलंय फुकाचं सगळ्या घा काय येत होता आता तो बसलो आता सगळा बघतो कोणी नेली ते आणून द्यायची पण गरीब असा चोरी कशी केली का समजणार जे काकी आता माझं जावं राजा होय ना राजा असताना तातू दुखंडे यांच्या लाकडाचे व्यापारी तातू दुखंडे ₹200 दिलेले या माळगाव हायस्कूल तर्फे आम्ही यांचा स्वीकार करतो राजा काकी सांग मला काकी गप्प काकी म्हणते लोक माझ्या माझं नाव आहे राजा होय ना त्याच्या जीवाला काय झाला बरं हा सांग म्हणजे त्याच्यापेक्षा मेंढ्याला वापरतो ना जाळीने गावाची कशात जावा बया सांग बघा हो बरोबर नाही हो बघा जाळ्याच्या जीवात कशात जावा जावं राजा असं म्हणून काय झालो मी बाळ कोणत्या हत्यात नाही मात्यात त्यात मी शिवाय वाढलेली काय सांगू तुमचं चला पाहिजे म्हणजे तू आहे चांगला रसिक प्रेक्षकांना पुष्पवत उद्या दिनांक 24 फेब्रुवारी रोजी वायंगणी गावची देवपौर्णिमित्त
याच रंगमंचावर चिंद्र आणि वांगणी गावातील दशावतारी नाट्यगीत पुरस्कृत चेंडवंत गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा काळसर्प तांडव हा नाट्यगीत होणार आहे. तरी नाट्यरसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. उद्या या ठिकाणी चेंडवंत गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा त्रिशुयुक्त काळसर्प तांडव दिसणार नाही हे सुंदर नाही. नगरीत ते सगळे लोक गाल घुसून मजा मारतात. नाकाकडे बघितलं काय काय ऐकतात. महाराज तुम्ही भारी असते. जनतेला न्याय करतात. म्हणून कोणतं वाईगळी नगरी तुमचं जनतेला करतात. वारे वा, कसला आनंद! पहिलं तुका मारतोय, मग या राजा बघतोय. नारद मुनी या ब्रह्मराक्षसा मी मारणार नाही तर या वाईगडीमध्ये कधीपास शांतता भेटायची नाही. आपल्या वाईगडी नगरीत पुरात राजा-राणी लागणारे भले गेले. त्याच्यात तू पाहिजेच असो. 56 राज्यावर गेले. म्हणजे राक्षसा ठार नरसिंहत अजून कोणाक नाही. यापुढे माधवनाथ सोड आणि काकामाटी वाटे. हे राक्षसा या भूमीवर झालं तुझ्या जवळचे माझा तुझा उभ्या ते गीता शिल्लक रवले ये भीड. ये तर मग माझ्या वाईगडी नागरिकांका भोळ्या नागरिकांका छळी होतो म्हणून ते का मारलं. आणि तू आता माझ्या जवळ इलं म्हणजे तुझ्या मृत्यू आव्हान दिल्यासारख्या. हे तर मग बघूया तुझे पण किती तास शिल्लक रवले. मित्रवंगामध्ये
आणि पूर्ण होता दोघांना काय सांगू तुमका कोणत्या पंचायत त्याचं वेळ काढू सांगता म्हणजे तुझ्या महिन्याला लगीन नाही तर बाई बावडे तुम्ही माझून जीव देते काय करता मी काय म्हणते चांगली वाटपा कसं समजू आणि सध्याची बात लय अभिमान आहे त्याचा ती दुसऱ्या गावातल्या सगळ्या नाव घेत असतं आपला पाणीचा दुसऱ्या चांगला घंटाचा चांगला लागतो मी बघा माझ्याकडे व्याजाला लावून दिलं समजलं का मी पळान गेला ना तर संजयचा गण्याच्या वाड्याचा नाक तरी खाली जा होय ना आता दाखवया काय म्हणतो काय म्हणतो येऊ ना आता जपातो काय मी सावकामी काल आपल्या बाईने डोळे जोडून काढले होते मला का पटा समजला सावकी बाई लय जाणी पण माझं बोवाचं माझं बोलतो काय सांगायचं आता गेला मी नका सांग सावकामी काम दोन बघ होय ना करतो की ना मग ते दारू त्या पैशाची दारू खाऊ नको सांग मला हो ना अशी गावची साडी घेतली काय मोठे दागिने घेऊन दिलं काय आता का मग तुम्हाला म्हणून काढता मग आपण त्याला गरजेची होय जाते ती आठवणी म्हणजे माझा न्याय कसो दैत्यात ठर एक वाईट बातमी आहे आता राजाची गाठे त्यांचं अपघात झालं आणि ते छोटं वाचलं हे परमेश्वरा माझ्याबरोबर आता एवढं मोठं घडलं झालं मी या वाईट राज्य करतो त्याच्यात काही न्याय देणारो लोकांचा सुरक्षित निष्क्रिय होणारो आज तू माझ्याकडे एवढं मोठं फेकायला लागतो आज तू माझ्याकडे एवढं मोठं काय अरे तुम्ही पण बरोबर बोलता या वाईट नगरीच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी माझा दुःख बाजू सारून उभ्या राहा धन्यवाद प्रेक्षक हो गोविंद हरिबाबोर या सद्गुरूंनी दोनशे पारितोषिक दिले तसेच ग्रेहाश भोमरेवणकर या आता मी कसं झाला डायरेक्ट मुनी तुला तर माहित असता राजेशासन म्हणजे माझं न्याय स्वतः द्यायचे आजपासून आपल्या वाईगड नगरी आई वडिलांच्या परवानगीशिवाय झालेला एकही लग्न माका मान्य नसतला आणि पळून जाऊन कोणी लग्न केल्यास दरबारात घेऊन यायचा आणि आत्ताच्या आत्ता संजयचा चेडू आणि गण्या दरबारात आणा संजयचा चेडू संजयकडे सुपूर्द करा आणि संजय घरात पाठवून देवा गण्याचा फायदा बघूया माझ्या आईच्या पश्चात माझ्या बाबांचं रक्षण करण्याची जबाबदारी
माझ्याकडे असा. तसेच या वायगणी नगरीतील प्रत्येक व्यक्तीची रक्षण करण्याची जबाबदारी माझ्याकडे असा. तसेच माझ्या आईचा स्वप्न होता की आपले मराठी शाळा वाचवायचे आणि त्यांना सुधरवायचे, आणि त्या मी नक्कीच पूर्ण करतलोय. राजकुमार, तुमचे विचार खरोखर खूपच धन्य असतो. पण माझ्या मनात पण एक आता शंका असता, काय आपल्या आता मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असतो आणि मोठे शाळेचे चांगले दिवस येणार असतो. बाबा, मी असा होप देणार नाही. तुमची महती जशी असा की जैच्यात थंय न्याय, तशीच कृती मी करतलोय. अरे, मी स्वतः राजा या मराठी शाळेत शिकलोय. माझ्याकडे एवढं धन दौलत पैसा असा तुका मराठी शाळेत शिकवलं आणि मोठं केलं. मग तुझी मुला पण मोठी जाऊन या मराठी शाळेतच शिकावं. बाबा, मी तुमका शब्द देतोय आपली शाळा वाचवण्यासाठी जा करूचा लागा ता मी करूक तयार असो. ये पडल्यास सगळ्या पालकांका आणि सगळ्या मुलांका एकत्रित घेऊन या रस्त्यावर शाळा भरवी. पण या सरकारच्या दडपशाही धोरणाच्या विरोधात जाऊन आपली शाळा, आपली मुला, आपले शिक्षक, आपले शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भल्यासाठी या सरकारच्या दडपशाही धोरणाचो मी धिक्कार करेन. राजकुमार, तुझे विचार खरोखरच खूप धन्य असत आणि आपल्या शाळेसाठी जा काय करूचा लागा त्यासाठी तुझ्या बरोबर मी पण तयार असतोय. ए, तू माझ्या बापाशी बोलणार कोण? आता बाबांची राजगादी मी सांभाळणार असोय. आता मी सुद्धा तुमच्यासारख्या लोकांका चुकी सोडणार नाही. चल हो सज्ज, आता बघूया तुझे किती दिवस शिल्लक असत ते. आहार गरजे गुरीते